मित्रांनो, लाडकी बहीण योजना नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे पैसे बऱ्याचशा महिलांना आलेले नाहीये. आता 31 डिसेंबरच्या दिवशी 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबरचा हप्ता सरकारने वाटप केला, वितरण केलं. पण 17वा हप्ता बऱ्याचशा हजारो किंवा लाखो म्हटलं तरी चालेल महिलांना आलेला नाही. आणि त्यातच आता 13 जानेवारीच्या दिवशी मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी सरकारने 18वा हप्ता सुद्धा टाकला. 17वा तर बऱ्याचशा महिलांना आलाच नव्हता, आता 18वा सुद्धा बऱ्याचशा महिलांना आलेला नाहीये. तर हा 17वा आणि 18वा म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता गेला कुठे? हा आपल्या अकाउंटला म्हणजेच आपल्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटला आला का नाही? KYC तर व्यवस्थित झाली होती, प्रश्नांची उत्तरे सुद्धा व्यवस्थित दिली होती, सक्सेसफुलचा नोटिफिकेशन पण दिसला होता, मग तरी हा हप्ता आला का नाही? याचे कारण समोर आलेले आहे. आता हे कारण काय ते नीट समजून घ्या. बघा, बऱ्याचशा वेळेस महिलांचे आधार कार्डवरचे नाव बदललेले असतं, तर एक कारण ते आहे. दुसरं कारण आहे, बऱ्याचशा वेळेस महिलांनी जे 2 प्रश्न होते त्यातले बरेचसे उत्तरं हो नाही किंवा हो हो किंवा नाही नाही असे उत्तरं दिलेले आहेत, तेही एक कारण आहे. तिसरं कारण आहे, बऱ्याचशा महिलांचे काही चुकीची माहिती सरकारकडे, म्हणजेच बऱ्याचशा महिलांची इन्कम त्याच्यामध्ये बसत नाही, परिवाराची इन्कम बसत नाही. बऱ्याचशा लोकांच्या घरी 4 चाकी वाहनं आहेत, त्याही महिलांना आता वगळलेलं आहे. नंतरचं कारण एक महत्त्वाचं समोर आलेलं आहे, ते म्हणजे तांत्रिक त्रुटी. हो, कारण आपण बघितलं तर कमी संख्या नाहीये, लाखोच्या घरात संख्या आहेत ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आलेले नाहीयेत. तर याचे एक तांत्रिक कारण समोर येत आहे. आणि ते तांत्रिक कारण असं आहे की काहीतरी घोळ झालेला आहे, आपल्याकडून नाही, सरकारकडून, जे वितरण करतात त्यांच्याकडून. आणि तो घोळ असा झालेला आहे की बरेचसे नावं सुटलेले आहेत, राहिलेली आहेत. निवडणुका झाल्यानंतर, आचारसंहिता संपल्यानंतर तुम्हाला जेही नोव्हेंबर किंवा डिसेंबरचे जे हप्ते होते, पैसे होते, तांत्रिक कारणामुळे जर राहिले असतील, तांत्रिक त्रुटींमुळे राहिले असतील, तर ते नक्की तुमच्या अकाउंटला येतील. ते जानेवारीच्या पैशांसोबत येऊ शकतात किंवा फेब्रुवारीच्या पैशांसोबत येऊ शकतात. एकत्र तुमच्या अकाउंटला 2-3 हप्ते सरकार टाकू शकते. म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याकडे 4 चाकी नाही, माझं इन्कम पण बरोबर आहे, फॅमिली इन्कम, आणि माझ्याकडून KYC सुद्धा व्यवस्थित झाली होती, प्रश्नांची उत्तरं सुद्धा व्यवस्थित दिली गेली होती, तर तुम्ही घाबरू नका. तांत्रिक कारणामुळे तुमचे हप्ते राहिलेले असतील, पैसे राहिलेले असतील, तर नक्की तुमच्या अकाउंटला 2 किंवा 3 हप्ते एकत्र सरकार टाकेल. त्यासाठी तुम्ही चिंता करू नका. कुठेच काही ॲप्लिकेशन, अर्ज करायची गरज नाही, कुठेच संपर्क करण्याची गरज नाही, कारण याने काहीच होत नाही. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अशाच नवनवीन लाडक्या बहिणी योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.